आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। मिरज पूर्व भागामध्ये पावसाची दमदार हजेरी, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण। आमचे एरुंडीचे वार्ताहर कृष्णा पाटील कळवतात की जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने चिंतेत असलेल्या मिरज पूर्व भागातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे। आज दुपारनंतर झालेल्या दमदार पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून खरीप हंगामाला नवसंजीवनी मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे। यंदा मान्सूनच्या आगमनाला विलंब झाल्याने पावसाअभावी शेतकरी चिंताग्रस्त होते। अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली असली तरी पुरेशा पावसाअभावी पिकांच्या उगवणीवर परिणाम झाला होता। काही ठिकाणी बियाणे वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती, तर दुबार पेरणीचे संकटही शेतकऱ्यांसमोर उभे राहिले होते। गेल्या काही दिवसांपासून आभाळ भरून येत असले तरी पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी आकाशाकडे आशेने पाहत होते। अखेर आज मिरज पूर्व भागातील विविध गावांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले। या पावसामुळे शेतजमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला असून खरीप हंगामातील सोयाबीन, मका, भुईमूग, तूर, ज्वारी तसेच इतर पिकांच्या वाढीस मोठी मदत होणार आहे। विहिरी, शेततळे आणि लहान नाले ओढ्यांमध्येही पाण्याची आवक सुरू झाल्याने पाणी साठ्याबाबतचा ताण काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांनी या पावसाचे स्वागत केले असून आगामी काही दिवसातही नियमित पाऊस पडण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज लक्षात घेऊन खत व्यवस्थापन व तण नियंत्रणाची कामे योग्य नियोजनाने करण्याचा सल्ला दिला आहे। दरम्यान दमदार पावसामुळे शहरातील काही सखल भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले। मात्र दीर्घ प्रतीक्षेनंतर झालेल्या या पावसामुळे मिरज पूर्व भागातील शेतकरी वर्गामध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। आगामी काळात मान्सूनची अशीच साथ मिळाल्यास यंदाचा खरीप हंगाम चांगला जाण्याची आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।